आज करूया कर्नाटकचा प्रसिद्ध वांगी भात। हा अगदी सात्विक आहे आणि देवळात बराच वेळा प्रसाद म्हणून दिला जातो। वांगी भातासाठी ही लांबट आकाराची वांगी घेतली आहेत। या वांग्यांमध्ये बिया अजिबात नसतात आणि साल अगदी पातळ असतं आणि चवीला किंचित गोडसर असतात। वांग्याचे बेताचे आकाराचे पण लांब लांब तुकडे करून लगेचच पाण्यात घालायचे, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। असे लांबट तुकडे केले की भरपूर तुकडे होतात आणि प्रत्येक घासाला एक तरी वांग्याचा तुकडा तोंडात येतो, त्यामुळे खाताना छान लागतात। वांगी चिरून झाली आहेत, आता मसाला करून घेऊ। मसाला भाजायला घ्यायच्या आधी थोडीशी चिंच गरम पाण्यात भिजवून ठेवूया। कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यात 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चण्याची डाळ, 4 मिरच्या ज्या तिखट नाहीयेत त्या किंवा आवडीप्रमाणे, 4 लवंगा, 1 तुकडा दालचिनीचा आणि अर्धा टीस्पून काळी मिरी। हे सगळं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आणि किंचित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। मसाले भाजले गेले, गॅस बंद करूया आणि याच्यातच 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट आणि कडीलिंबाची पाने हे पण भाजून घेऊया। गॅस बंद आहे, उरलेल्या हीट मध्ये भाजलं जाणार, म्हणजे खोबरं जळणार नाही। आता हे सगळं गारू द्यायचं। फोडणीसाठी तेल तापायला ठेवलंय। तेल तापलं की अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी हळद, कडीलिंबाची पाने आणि हिंग। आता चिरलेली वांगी एकदा परतून घेऊ आणि मऊ होईपर्यंत झाकण ठेवून याला वाफ आणायची आहे। आपला भात ऑलरेडी शिजलेला आहे, म्हणून वांग शिजवणं गरजेचं आहे। वांगी शिजतायत तोपर्यंत मसाला वाटून घेऊ। बघूया वांगी शिजली आहे का। वांगी छान मऊ शिजली आहेत। आता याच्यात घालूया 1 चमचा मीठ, चिंचेचा कोळ हलवून घेऊया, 2 चमचा मसाला जो आपण आता तयार केलाय, चांगला मिक्स करून चवीला गूळ चांगला विरघळेपर्यंत नीटपणे परतून घ्यायचं। विरघळला याच्यात आधीपासून शिजवून ठेवलेला भात, आदल्या दिवशीचा भरपूर भात उरला असेल तर त्याचाही वांगी भात मस्त होतो। आता अलगद हाताने खालपासून नीटपणे मिक्स करून घ्यायचं। अलगद हाताने केलं की भाताची शीतं मोडणार नाही आणि मसालाही सगळीकडे छान लागतो। वांगी भाताचा मसाला तुम्ही जास्ती प्रमाणात करून ठेवू शकता आणि याच्यात दाणे किंवा काजू पण छान लागतात। हा वांगी भात अप्रतिम चवीचा लागतो। चिंचण गुळामुळे किंचित आंबट, किंचित गोड, त्यामुळे बाकी काहीही याच्या बरोबर लागत नाही। फक्त तळलेला पापड तांदूळाचा किंवा पोह्यांचा आणि त्यासोबत सुमधुर गोड ताक। इथे US ला देवळामध्ये बऱ्याच वेळा हा प्रसाद म्हणून असतो आणि सगळ्यांना अतिशय आवडतो। हा जरी कर्नाटकचा स्पेशल भात असला तरी महाराष्ट्रामध्ये पण हा खूप पॉप्युलर आहे। तुम्ही पण असा भात करता का? रेसिपी आवडली तर कॉमेंट मध्ये मला जरूर कळवा।